काय ग जेडे, काय झालं एवढं दमायला? अगं प्रवासानं कंटाळा आलाय. कंटाळ आणि प्रवासाचा? अगं वडापमध्ये गर्दी होती ना आज. सातारला गेलतीस वय? आता कॉलेजमध्ये एक्स्ट्रा लेक्चर होतं म्हणल्यावर सातारलाच जाणार ना. थोडीच बेळगाववरनं फोन आलता अजिंक्यांचा. हम्म. तू काय बोललीस का अजिंक्यांना? नाही. का ग? आधी सांग, तू काय बोललीस का? नाही. मी त्यांच्याशी बोलणं बंद केलंय. माझ्यासाठी आता तो विषय संपला. बघा, अगं पण काय झालं? अजिंक्यांचा फोन आलता सकाळी. जेडीचं लगीन आत्ताच करायचं नाही म्हणलं. काय? होय ना. अगं पण त्यांना काय करायचंय? माझं मी बघीन. तेच म्हणते मी बी. या म्हातारीला नातवाला ना आपलं चांगलं झालेलं बघवणच झालंय बघ. अगं पण त्यांचा काय संबंध आहे? लग्न माझं आहे आणि ते कुणाबर करायचं आणि कुणाबर नाही ते माझं मी ठरवणार. अगं पण मम्मी, मला एक गोष्ट कळत नाही की लग्नाची खबर अजिंक्यांना कोणी दिली? अगं मला खात्री आहे ही बातमी त्या शितलीनेच पोहोचवली असणार बघ. काय? होय, आपल्याच म्हातारीनं सांगितलंय. खोदून खोदून विचारलं ना तवा कबूल झाली म्हातारी. मम्मी, कुणी काय बी म्हणू दे, तू सांगशील त्या पोरासंग लगीन करायला मी तयार आहे. आता तर विषयच मिटला की. बघू आता कोण अडवते ती. कोणाची हिंमत आहे अडवायची? मम्मी, आता मी केलं तर त्याच पोरासंग लगीन करणार. एलाजा, आज तुला लय भारी झोप लागणार हा. हे राहुल्या, तेव्हा आजा आधीच टेन्शन मध्ये आहे. तू आणि काय बोललास का नाही? तुलाच रिमांड मध्ये गेलती हो. तुला माहिती आहे मी काय म्हणते ती? काय राजा? राहुल्या काय म्हणते? त्यालाच माहित काय बडबडतय. राहुल्या, तू जर मला तर सांगितलं नाहीस का नाही तर तू माझ्या हातनं मरतच असतोस बघ. अरे नाही सांगतो की, अरे आपल्या भावाला आपली बहीण मिळाली ती. काय होय तर अजय, होय तर कशातली आली ती वे? काय मला सांगितलं बी नाही. अरे काय ते त्याचं? अरे आईशी पण खरंच खरंच चालतं पद्धत. अरे तो कशाला खोटं बोलेल? अरे होय तर, अरे मी आमच्या मात्र पहिल्या शपथ घेऊन सांगतोय. होय तर एका पोरीवर बोलत बसतील. अरे मी डोळ्यांना गेले तर, पण 100 भेटलं तर डोळ्यांनी. आयला का अजय, मला नव्हतं वाटलं तू बी मला फसवशील म्हणून. हा, मी पण तेच म्हणतोय. मला वाटत नव्हती आज मला फसवल. ए तेच म्हणतोय, झोपतो आता. ए अरे नव्हतं कोणाला तर तसं सांग की, त्याच्या कशाला चिडतोयस? हा, अरे काय बी सांगते ते, कशाला तू ऐकतो त्याचं? राहुल्या ना. अरे मग कोण होतं ते सांग की. अरे तुला सांगितलं की सकाळी. अरे ते कोणतरी भेटायला आलं ते दुसरा अजिंक्य होता. हा, आणि मग चुकून मला निरोप आलाय त्याचा. अयो सॉरी बरं काय सॉरी सर, अगदी सॉरी सॉरी बाबा सॉरी. अरे आता काय मला माहित नव्हतं. काय? सॉरी राहुल्या, तू आज भावाच्या आजचा मार खात होतास बघ. आजा, नक्की काय नाही ना? अरे खरंच आहे काय? हा, मी म्हणतो आजा.
आजा भावा काय पण म्हण पुरगी बघ घेत नव्हत आईला आम्हालाच कोण असतं कोण भेटत नाही. का राहुल शेठ काय चाललंय? गिरायक बिरायक नाही काय? काय नव जुनं? काय आपल्याकडं सगळं जुनच असतंय, फक्त बिलेटचं पानच नवीन असतंय. काय दाढी बिडी करायची आहे काय? नाही नाही नाही, दाढी करायची नाही. मग काय नुसते चौकशी करायला आलाय का काय? काय गावचा जबाबदार नागरिक यांना आमचे काहीतरी अधिकार आहेत, म्हटलं जावं राहुल्याकडं विचारपूस करावी. असं आहे होय. नाही, मला वाटलं की काय दाढीचा रेट बीट काढायला आलाय का काय. राहुले हा, लग तुझा तिकडे मित्र भरती झाला आणि तुला ठेवला गावात सडायला. अहो भैया, मी काय एकटा नाही, मग तुम्ही बी हाय की माझे संग. म्हणजे दुनिया हिकडची तिकडं जरी झाली तरी आपण गाव सोडत नसतो. हा, मला ते म्हणायचं नाही. राहुले अरे काहीतरी उद्योग पाणी कर ना. हवं तर उद्योग करायला मी कर्ज देतो. आजा काय तुझ्या जन्माला पुरणार आहे का? भैया बरोबर आहे तुमचं. आजा मलाच काय, तुम्हाला बी पुरून उरल. काय टॅलेंट, फौजी आहे तो, फौजी. टॅलेंट अरे पुरून राहिला. फौजी म्हणजे काय कलेक्टर नाही. मग कलेक्टर म्हणजे बी काय फौजी नाही. सगळी मेल्यावर कैलासवासी होत्यात, पण एकटा फौजी असतो तो शहीद होतो.